नमस्कार. कधी विचार केलाय का की एका 10 वर्षांच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नजरेतनं हे जग नेमकं कसं दिसत असेल? त्यांची या जगाशी ओळख कशी होते? आज आपण हेच पाहणार आहोत. महाराष्ट्रातील इयत्ता 4थीच्या एका पाठ्यपुस्तकातून. हा खरं तर खूप मोठा प्रश्न आहे. आपलं हे जे जग आहे ते समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे, सगळ्यात पायाभूत धडे कोणते असतील? याचं उत्तर शोधायला आम्ही एक जरा वेगळा मार्ग निवडला आहे. आपण महाराष्ट्रातील 4थीच्या परिसर अभ्यासाच्या पुस्तकात डोकावून पाहूया. बघूया तरी की एका 10 वर्षांच्या मुलाला जगाची ओळख कशी करून दिली जाते. चला तर मग या जगाचा प्रवास सुरू करूया एका अगदी लहानशा जीवापासून, ज्याचं आयुष्य बदलाची एक विलक्षण गोष्ट सांगतं. हे आहे बिबळ्या कडवा नावाचं एक फुलपाखरू. जरा कल्पना करा, याचं संपूर्ण आयुष्य सुरू होतं रुईच्या झाडाच्या एका इवल्याशा पानावर. पुस्तकातलं हे एक साधंसं उदाहरण आहे, पण ते निसर्गाच्या एका अद्भुत चक्राची दारं आपल्यासाठी उघडतं. बघा, या प्रवासाचे 4 स्पष्ट टप्पे आहेत. अंड्यापासून, मग तयार होतो सुरवंट, मग तो जातो कोशात आणि शेवटी त्यातून बाहेर येतं एक सुंदर फुलपाखरू. प्रत्येक टप्प्यावर होणारा बदल किती आश्चर्यकारक आहे. तर ह्या प्रक्रियेसाठी पुस्तकात एक महत्त्वाचा शब्द दिलाय, तो म्हणजे रूपांतरण. इंग्रजीत आपण ज्याला मेटामॉर्फोसिस म्हणतो. म्हणजे जेव्हा पिल्लू आणि त्याचा प्रौढ अवतार यांच्या रूपात खूप मोठा फरक असतो, तेव्हा त्याला रूपांतरण म्हणतात. एका फुलपाखराच्या आयुष्यातून आपल्याला बदल दिसतो, पण निसर्गात गंमत अशी आहे की कोणताही जीव एकटा नसतो. ते सगळे एका मोठ्या, न दिसणाऱ्या जाळ्यात एकमेकांत गुंतलेले असतात. आणि ह्याच जाळ्याचं, ह्याच जोडणीचं एक अगदी सोपं पण खूप सुंदर उदाहरण या पुस्तकात दिलं आहे, एका अनपेक्षित भागीदारीचं. म्हैस आणि बगडा. विचार करा, म्हैस गवतात चरतेय. तिच्या चालण्याने गवतातले किडे कीटक उडतायत आणि बरोबर हीच संधी साधून तिच्या पाठीवर आरामात बसलेला बगळा ते कीटक खातो. म्हणजे दोघांचाही फायदा. किती सोप्या पद्धतीने हे पुस्तक परस्परावलंबन म्हणजे इंटरडिपेंडन्स शिकवतं. आणि मग पुस्तक मुलांना विचार करायला लावतं की जरा डोके चालवा, झाडांवर राहणाऱ्या प्राण्यांना झाडांचा काय उपयोग होत असेल? आणि मुलांना हळूच उत्तर सापडतं, अरे हो, अन्न आणि निवारा दोन्हीसाठी ते झाडांवरच तर अवलंबून आहेत. जसे सजीव एकमेकांवर अवलंबून आहेत, तसंच आपण आपल्या परिसरावरही अवलंबून असतो. आणि हे नातं सगळ्यात स्पष्ट दिसतं ते आपल्या मूलभूत गरजांमध्ये, जसं की पाणी. चला पाहूया निसर्गातून आपल्या घरापर्यंतचा पाण्याचा प्रवास. पूर्वीच्या काळी पाणी साठवण्यासाठी विहिरी होत्या, किल्ल्यांवर मोठे तलाव असायचे, आड असायचे. आता त्यांची जागा घेतली आहे मोठ्या धरणांनी आणि बोरवेल्सने. पाणी व्यवस्थापनाचा हा बदललेला प्रवास इथे आपल्याला स्पष्ट दिसतो. पण आपल्या नळातलं पाणी थेट नदीतून येत नाही. त्याच्यामागे एक मोठी, विचारपूर्वक आखलेली प्रक्रिया असते. स्रोतापासून ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणि तिथून उंच टाक्यांद्वारे आपल्या घरापर्यंत, असा हा मोठा प्रवास आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेचा एकच उद्देश असतो, आपल्याला निर्धोक पाणी पुरवणे. निर्धोक पाणी म्हणजे असं पाणी जे पिण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे, ज्याने आपल्या आरोग्याला कोणताही धोका नाही. पाण्याप्रमाणेच आपलं अन्न, ते सुद्धा आपण जिथे राहतो त्या परिसरावर अवलंबून असतं. आणि हे नातं सगळ्यात स्पष्ट दिसतं आपल्या जेवणाच्या ताटात. चला बघूया हवामान आपलं ताट कसं ठरवतं. हे बघा, किती सोपं गणित आहे. जिथे पाऊस खूप जास्त पडतो तिथे भात हे मुख्य पीक, जिथे पाऊस मध्यम असतो तिथे गहू, आणि जिथे पाऊस कमी आहे तिथे ज्वारी आणि बाजरी. म्हणजे हवामानाचा थेट संबंध आपल्या ताटातल्या पदार्थांशी आहे. आपल्या महाराष्ट्रातच हे किती स्पष्टपणे दिसतं. कोकण किनारपट्टीवर गेलं की जेवणात भात, नारळ आणि मासे हमखास असणार. तर पठारी प्रदेशात म्हणजे देशावर ज्वारी आणि बाजरीची भाकरी जास्त खाल्ली जाते. अर्थात आता आधुनिक वाहतूक आणि तंत्रज्ञानामुळे ऋतूंचं हे बंधन थोडं कमी झालंय आणि आपल्याला वर्षभर अनेक फळं आणि भाज्या उपलब्ध होतात. फुलपाखराचं आयुष्य, बगळा आणि म्हैस, पाण्याचा प्रवास आणि आपल्या ताटातलं जेवण, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमधून हे पुस्तक मुलांना नेमकं काय सांगू पाहतंय? यातला खरा आयुष्यभराचा धडा कोणता आहे? आणि इथेच या पुस्तकाचं खरं सौंदर्य आहे. हे फक्त विज्ञान किंवा भूगोल शिकवत नाहीये, ते नकळतपणे मुलांना नागरिकशास्त्र आणि जबाबदारी शिकवतं. ते सांगतं की आपण या एका मोठ्या प्रणालीचा, एका मोठ्या सिस्टमचा भाग आहोत आणि आपली एक भूमिका आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आदेश. त्यांनी शेकडो वर्षांपूर्वीच पाणी जपण्याचं महत्त्व सांगितलं होतं आणि तो धडा आजही तितकाच महत्त्वाचा आहे. तर मग
काय आहे एका 10 वर्षांच्या मुलाचं जग? ते असं आहे, जिथे जीवन म्हणजे सतत होणारा बदल, जिथे कोणीच एकटं नाही, सगळे सजीव एकमेकांशी जोडलेले आहेत, जिथे पाणी आणि अन्न यांसारखी साधनसंपत्ती मौल्यवान आणि मर्यादित आहे, आणि म्हणूनच त्यांचं जतन करणं ही केवळ गरज नाही, तर आपली जबाबदारी आहे. बघा कसा एका धड्यातून दुसरा धडा अगदी नैसर्गिकरित्या उलगडतो. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच. एका लहान मुलाच्या पुस्तकातले हे साधे, सरळ आणि मूलभूत धडे, जे कदाचित आपण मोठे झाल्यावर विसरून जातो. जर हेच धडे आपण आपल्या रोजच्या जीवनात पुन्हा एकदा आठवले, तर आपल्या वागण्यात, आपल्या जगात काय फरक पडेल, यावर नक्कीच विचार करायला हवा.